हैदराबाद स्थित संशोधन आधारित संस्था रिप्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशन डॉक्टर चंद्रशेखर थोडुपुनुरी यांनी स्थापन केलेले एक अग्रगण्य आरोग्य केंद्र आहे. ऑटिझम आणि इतर न्यूरोलॉजिकल आजारांच्या व्यवस्थापनासाठी सर्वांगीण दृष्टिकोन देणारी ही भारतातील अशा प्रकारची पहिली संस्था आहे. रिप्लाइस ही खऱ्या अर्थाने एक संशोधन आधारित संस्था आहे जी फेकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांटेशन आणि ऑटिझम न्यूरो डेव्हलपमेंटच्या समस्या, गॅस्ट्रोइंटेस्टायनल विकार आणि केमोथेरपीनंतर आतड्यांच्या पुनर्प्राप्तीमधील आव्हानांसाठी मल्टी-ओमिक्स आधारित वैयक्तिक उपचारांसारख्या नाविन्यपूर्ण थेरपींमध्ये विशेष तज्ज्ञ आहेत. रिप्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशनने ICMR-साठी 2 वर्षाचा संशोधन अभ्यास केला होता, जो फेब्रुवारी 2026 मध्ये पूर्ण झाला. अनेक आधुनिक विकारांच्या केंद्रस्थानी असलेल्या आतडे मेंदू यावर लक्ष केंद्रित करून FMT हा मुख्य उपचार म्हणून देणारी ही भारतातील पहिली संस्था आहे. रिप्लाइझम्स ऑटिझम रिसर्च फाउंडेशनच्या चालू असलेल्या अविरत संशोधनातून असे दिसून आले आहे की ऑटिझमची सुरुवात गर्भाशयातच होते. योग्य उपाययोजना केल्यास ऑटिझम असलेली सर्व मुले न्यूरोटिपिकल जन्माला येऊ शकतात असे मानले जाते. म्हणूनच ऑटिझमच्या या वाढत्या घटनांना तोंड देण्यासाठी आणि गर्भाशयातच त्याला पूर्णपणे रोखण्यासाठी रिप्लाइसने ऑटिझमसाठी एक प्रतिबंधात्मक कार्यक्रम देखील आणला आहे. रिप्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशनतर्फे ऑटिझम रुग्णांसाठी मोफत आतड्यांच्या आरोग्याची तपासणी आणि मायक्रोबायोमिक चाचणी शिबिराचं आयोजन 28 जून 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत करण्यात आले आहे. ठिकाण: तळमजला कॅन्टीन हॉल, दादोजी कोंडदेव स्टेडियम, मुख्य प्रवेशद्वार, जवाहर बाग, अग्निशमन दलाजवळ, स्टेशन रोड, ठाणे पश्चिम. नोंदणीसाठी कृपया 8433529769 आणि 8433529435 या क्रमांकांवर संपर्क साधा. डॉक्टर चंद्रशेखर थोडुपुनुरी पुढे म्हणाले की वरील बाबींव्यतिरिक्त या परिषदेद्वारे आम्ही ऑटिझम असलेल्या व्यक्तींच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यात फेकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांटेशन यांच्या आश्वासनात्मक भूमिकेबद्दलचे पुरावे देखील सादर करू इच्छितो. सुरुवातीचे परिणाम उत्साहवर्धक असले तरी गुंतवणूकदारांसाठी अपुरे प्रोत्साहन आणि संरचित संशोधन समर्थनाच्या अभावामुळे या क्षेत्रातील प्रगती मर्यादित राहिली आहे. प्रभावी विज्ञान आधारित उपाययोजनांना पुढे नेण्यासाठी या आव्हानांना सामोरं जाणे आवश्यक आहे. आपल्या चालू प्रयत्नांचा एक भाग म्हणून रिप्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशनचे 2 राष्ट्रीय उपक्रम सुरू केले आहेत. राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आपण महाराष्ट्रामध्ये ऑटिझम मुक्त महाराष्ट्र अभियान हे आपण अभियान सुरू केलेलं आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत हैदराबाद येथील डॉक्टर चंद्रशेखर थोडुपुनुरी यांनी विकसित केलेली एक FMT एक नावाची थेरपी आहे. ही थेरपी दिल्यानंतर ऑटिझमग्रस्त मुलांमध्ये जवळपास 50 ते 60% फरक पडतो. ऑटिझमग्रस्त मुलं ज्यांचा दैनंदिन संघर्ष असतो, म्हणजे भूक लागलेलं देखील त्यांना त्यांच्या पालकांना ते सांगू शकत नाही, वॉशरूमला जायचं असेल तरी सांगू शकत नाही, अशा सगळ्या ऑटिझमग्रस्त मुलांवर यशस्वी उपचार केलेले डॉक्टर चंद्रशेखर थोडुपुनुरी यांच्या यशस्वी उपचारानंतर या ज्या काही आपल्या नैसर्गिक विधी असतात किंवा ज्या ज्या काही सगळ्या गोष्टी असतात ती ऑटिझमग्रस्त मुलं सांगू शकतात. हा पहिला प्रयोग डॉक्टर चंद्रशेखर यांनी स्वतःच्या मुलीवर केला. त्यांची मुलगी स्वतः ऑटिझमग्रस्त आहे. 11 वर्षाच्या त्यांच्या मुलीमध्ये या थेरपीने फरक पडलेला आहे आणि ती आता 50% बरी झालेली आहे. आणि म्हणून हे तंत्रज्ञान आता महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आपण ठाण्यामध्ये त्याचा आरोग्य शिबिर घेतलेला आहे. याची मोफत आरोग्य तपासणी येत्या 28 जून रोजी दादोजी कोंडदेव स्टेडियम या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तर या निमित्तानं माझं विनम्र आवाहन आहे की ज्यांच्या घरी ऑटिझमग्रस्त मुलं आहे अशा पालकांनी ऑटिझमग्रस्त मुलांना घेऊन 28 जून रोजी आपण आवर्जून दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे यावं. डॉक्टर चंद्रशेखर सर स्वतः अशा मुलांची तपासणी करणार आहेत. ती जी तपासणी आहे तिचा खर्च जवळपास 15,000 रुपये आहे, परंतु शिबिराच्या दिवशी पूर्णतः मोफत या सगळ्या ऑटिझमग्रस्त मुलांची तपासणी करण्यात येणार असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार करण्यात येईल. या निमित्तानं ऑटिझमग्रस्त पालकांना एवढीच मी ग्वाही देऊ इच्छितो की डॉक्टर चंद्रशेखर सरांनी विकसित केलेल्या या थेरपी नंतर
देशातील नव्हे तर जगभरातील शेकडो नव्हे हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार झालेले आहेत आणि ऑटिझमग्रस्त मुलांमध्ये 50 ते 60% फरक पडलेला आहे. यामुळे आपण जास्तीत जास्त संख्येनं ऑटिझमग्रस्त पालकांनी त्यांच्या ऑटिझमग्रस्त मुलांना त्या ठिकाणी घेऊन यावं, त्यांच्यावर यशस्वी उपचार करून देण्यासाठीचा पाठपुरावा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे करण्यात येईल. गट बैक्टीरिया का टेस्ट है। गट बैक्टीरिया ऑटिज्म के बच्चों में बहुत कम रहता है और अबनॉर्मल रहता है। उसको टेस्ट करके उसके बारे में हमको जानकारी करना है। उसके गट बैक्टीरिया अगर ठीक नहीं है तो ब्रेन के केमिकल्स अबनॉर्मल होते हैं, उसकी वजह से बहुत सारे प्रॉब्लम्स होते हैं कि जैसे स्लीप डिस्टर्बेंस होता है, अग्रेसिव बिहेवियर्स होते हैं, सेल्फ इंजरियस बिहेवियर्स होते हैं, वो सब कुछ हम गट बैक्टीरिया से होता है। जो गट बैक्टीरिया रिप्लेसमेंट के बाद वो सारे चीज कम होता है। जनरली ये सारे प्रॉब्लम्स सारे फैमिलीज जो सफर कर रहे हैं, जो भी पीड़ित है, वो सारे फैमिलीज में प्रॉब्लम है। तो ये गट बैक्टीरिया रिप्लेसमेंट से उनको सेल्फ इंजरियस बिहेवियर्स और एग्रेसिव बिहेवियर्स कम होने का चांसेस है। तो जो भी ऑटिज्म ग्रस्त बच्चे हैं उनको क्या है ना, उनका गट हेल्थ असेसमेंट करना चाहिए, उनका गट माइक्रोबायोम टेस्ट करना चाहिए। और गट माइक्रोबायोम अगर अबनॉर्मल है और गट इश्यूज है, एलर्जीज है और स्लीप डिप्रिवेशन है, अग्रेसिव बिहेवियर है, सेल्फ इंजरियस बिहेवियर है, वो लोग गट माइक्रोबायोम ट्रांसप्लांट या फीकल माइक्रोबायोम ट्रांसप्लांट जो है उसके बारे में एक्सप्लोर कर सकते हैं। अभी ऑटिज्म रिसर्च में जो एक सिग्निफिकेंट ट्रीटमेंट जो है ये फीकल माइक्रोबायोम ट्रांसप्लांट सब्सटेंशियल रिजल्ट्स अभी रिसर्च में जा रहा है, रिसर्च में दे रहा है, वो एक्सप्लोर कर सकते हैं कंपैशनेट केयर में। नहीं तो घर पे भी डू इट योरसेल्फ एफएमडीज कर सकते हैं, जो मेडिकल सुपरविजन में कर सकते हैं। और ये जो फर्स्ट बच्चा अगर आर्टिस्टिक है, सेकंड बच्चे में अगर सेकंड बच्चे के लिए जा रहे हैं, बहुत सारे अगर उनके मदर को अगर डिटॉक्स करके उनका माइक्रोबायोम के ऊपर काम करेंगे तो सेकंड बच्चे में ऑटिज्म को हम प्रिवेंट कर सकते हैं। ऐसी चीज उनको फैमिलीज को हेल्प कर सकते हैं।